शहाजहान, त्याची बायको आणि औरंगजेब हे तिघही या महालामध्ये राहायला होते. नमस्कार मंडळी, परिचित ठिकाणाच्या शृंखलेमध्ये मी ओंकार तुरकर तुमचं स्वागत करतो हिस्टॉरिकॉन आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, पाठीमागची बघता तर तो आहे हबशी महाल, मलिक अंबरचा महल ज्याला म्हटलं जातं. तो मलिक अंबर हा स्वतः एक हबशी होता, म्हणजे तो आफ्रिकेतला होता. त्यामुळं मलिक अंबरला हबशी म्हटलं जातं आणि त्या हबशाचा महाल म्हणजे हा हबशी महाल. एकेकाळी शहाजहान, त्याची बायको आणि औरंगजेब हे तिघही या महालामध्ये राहायला होते. समोरचा हा हबशी महाल आहे आणि हा संपूर्ण एक मोठा हॉल आहे. दोन्ही बाजूला दोन खोल्या आहेत आणि त्या एकमेकांचं रिफ्लेक्शन आहे. जुन्नरपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती हापूसबाग नावाचं ठिकाण आहे. याच हापूसबागेमध्ये हबशी महाल किंवा मलिक अंबरचा महाल आहे. या समोरच्या 5 पायऱ्या सोडून वरती गेलो की हा समोर हॉल लागतो. तर ह्या मोठ्या हॉलमध्येच त्या काळी जे काही न्यायनिवाडी केली जायची किंवा कर वसुली केली जायची तर या ठिकाणीच केली जायची. तुम्ही बघू शकता मोठा एकदम हॉल आहे आणि याच्यावरती हे चुनागच्छीचं काम आहे. त्यानंतर चुनागच्छीच्या कामामध्ये सुद्धा इथं आपल्याला नक्षीकाम केलेलं दिसतंय. या हॉलमध्ये समोरचा असा हा छज्जा आहे आणि या छज्जातून बाहेर समोर एक छोटासा तलाव आहे. मलिक अंबर चाणाक्ष, कल्पक, मुत्सद्दी असा शूर सेनापती होता. त्याचा जन्म आफ्रिकेत एका सामान्य हबशी कुटुंबात झाला. डोंगराळ जंगली भागावर या लोकांची गुजराण होती, त्यामुळे हबशी लोक चांगलेच काटक होते. ख्वाजा बगदादी या व्यापाऱ्याने त्याला बगदाद येथे विकत घेऊन भारतात आल्यानंतर पहिला मुर्तजा निजामशहाचा प्रधान चंगेज खान यास अहमदनगर येथे गुलाम म्हणून विकले. चंगेज खानाच्या आकस्मिक मृत्यूनंतर अंबरची पुढील सुमारे 20 वर्ष अहमदनगर आणि विजापूर येथील शाही फौजेत एका सामान्य शिपाई म्हणून चाकरी करण्यात गेली. या हॉलमध्ये आल्यानंतर या बाजूला एक खोली आहे आणि त्यानंतर या बाजूला एक खोली आहे. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या खोल्या आहेत आणि या खोलीमध्ये एकूण 3 बाजूला छज्जे आहेत. तर हा एक आहे, इकडे समोर एक आहे आणि हा डाव्या बाजूला एक आहे. या प्रकारच्या दोन्ही खोल्यांमधून इथून वरती दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी जिने आहेत. तर हे अशा प्रकारे इथून या जिन्याने आपण वरती दुसऱ्या मजल्यावर जाऊ शकतो. महालामध्ये बसण्यापेक्षा जागा आहेत. तर या जागांच्या वरती देखील छताचं काम देखील तितकंच इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारी भातवडीची जी लढाई झाली, यामध्ये शहाजी राजे, शरीफजी राजे व मालोजी राजे हे मलिक अंबर याच्या बाजूने होते. 1617 ते 1621 या दरम्यान शहाजहानच्या दक्षिणेमध्ये स्वाऱ्या वाढल्या. निजामशाही सरदार मलिक अंबर याने त्याच्या मुत्सद्दीगिरीच्या जोरावर कुतुबशहा व आदिलशहा तसेच ठिकठिकाणचे मराठा यांना एकत्र केले. मलिक अंबर स्वतः भातवडी येथील गडीत जाऊन राहिला. तेथून मेहकर नदी वाहते. जवळच विस्तीर्ण तलाव होता. शहाजी राजांच्या सैन्याने तो तलाव फोडून ज्या बाजूने मुघली सैन्य येणार होते तिकडील वाटावर चिखल पसरून दिला. त्यामुळे विजापूरकर व मुघलांचे सैन्य अडचणीत आले. ऐन पावसाळा चालू होता. रसद मिळणे अवघड होते. शहाजीराजे आणि मलिक अंबर यांनी बाहेरच्या सगळ्या वाटा बंद केल्यामुळे धान्य पुरवठा बंद झाला. शत्रू सैन्याची उपासमार होऊ लागली. अनेक मुघल सरदार शहाजीराजे मलिक अंबर गटास येऊन मिळाले. अशा वेळी मलिक अंबरने मुघली सैन्यावर एकदम हल्ला चढवण्याचे ठरवले आणि मुघली सैन्यास बेसावध अवस्थेत गाठून कापाकापी सुरू केली. भातवडीच्या त्या संग्रामात शहाजीराजांचा मोठा सहभाग होता. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी राजे यांचा मृत्यू झाला. त्यांची समाधी आज देखील भातवडी या गावामध्ये आपल्याला बघायला मिळते. या लढाईतील शहाजीराजांचे युद्धतंत्र आणि पराक्रम यामुळे त्यांचा दबदबा वाढला. शिव भारतकर यांनी देखील या युद्धाचे रसभरीत असे वर्णन केले आहे. कवींद्र परमानंद म्हणतात, जसे तारकासुरासोबत झालेल्या युद्धात देव कार्तिकेयाच्या सभोवती जमले होते, त्याचप्रमाणे शहाजी प्रभूती राजे मलिक अंबरासभोवती जमले. शहाजी व शरीफजी महाबलवान खेलोजी मलिक अंबराचे प्रिय करणारे कृष्णमुखी यवन, त्याचप्रमाणे हंबीरराव प्रभूती
इतर पराक्रमी वीर यांनी हातात बाण, चक्रे, तलवारी, भाले, पट्टे घेऊन मोगलांच्या अफाट सैन्याची खूप कत्तल उडवली। तेव्हा ते भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी दाही दिशा पळू लागले। जवळपास 400 वर्षापासून ऊन वारा पाऊस सोसणाऱ्या हबशी महालाची अवस्था थोडी बिकट आहे। हबशी महालाच्या दुसऱ्या मजल्यावरती असणाऱ्या या चौकटी, या लाकडी चौकटींवरती बारीक नक्षीकाम आहे। मलिक अंबरने आपल्या पराक्रमाने 150 घोडेस्वारांच्या पथकाचे सेनापतिपद मिळवले। दुसरा मुर्तजा निजामशहाच्या पदरी सेवेत असताना प्रधान म्हणून त्याची प्रगती झाली। त्याने निजामशाहीतील शेतसाऱ्याचे दर ठरवले। जमीन देण्याची चाल बंद करून त्याने सर्व शेतांची मोजणी व पाहणी करून गत 5 वर्षाच्या उत्पन्नाची सरासरी काढली। या उत्पन्नाच्या 2 पंचमांश प्रमाणात सारा आकारणी केली। हा महसूल धान्याच्या स्वरूपात गोळा न करता पैशाच्या स्वरूपात गोळा करण्यास सुरुवात केली। हा महसुलाचा वाटा ठराविक रकमेवर निश्चित न करता प्रत्येक वर्षाच्या शेतकी उत्पन्नानुसार बदलण्याची मुभा दिली। हबशी महालाच्या आवारामध्ये त्या काळी वापरले जाणारे म्हणजेच जातं, त्यानंतर पाण्याच्या टाक्या असे काही पुरातन अवशेष पडलेले आहेत। या ठिकाणी असणाऱ्या जात्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ही जाती खूप मोठ्या आकाराची असून त्यावरती खूप सुंदर प्रकारचे नक्षीकाम आहे। मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा हबशी महल किंवा मलिक अंबर महलाचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। अशाच परिचित अपरिचित ठिकाणाची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहावी यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलची किंवा आपल्या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। धन्यवाद।